तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका करताच रवी राणा यांनी देखील पलटवार केला। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना भारतीय जनता पार्टीची फार काळजी आहे। काही महिन्यात यशोमती ठाकूर भाजपमध्ये येणार आहेत असा दावा देखील आमदार रवी राणांनी केलाय। जनता पार्टीची फार काळजी आहे आणि मी पहिले सांगितलं होतं राज्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार एक होतील। सगळ्यात पहिले मी सांगितलं होतं आपल्याला, आताही सांगतो काही महिन्यामध्ये यशोमतीताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे। त्यांना वाटतं की कुठे आपला भाजपवर अन्याय नाही झाला पाहिजे, भाजपचं कुठं काही कमी नाही झाला पाहिजे, भाजपला नेहमी मोठ्या प्रमाणात पक्ष तो वाढला पाहिजे भारतीय जनता पार्टी, अशी काळजी यशोमतीताईला आहे आणि त्याच काळजीपोटी त्या कळकळीची विनंती करताय। मोठी बातमी समोर येते। महायुतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी अजितदादांची राष्ट्रवादी सहभागी होणार नाही। भाजप सोबत राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार संजय खोडके यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। वरिष्ठांचे पार्टी ऑफिसमधून फोन आले होते पक्षाच्या नेत्यांचे आणि त्यांनी सांगितलं की आपण कोणाशीही पुढच्या अमरावतीच्या कॉर्पोरेशनच्या संदर्भात आमच्याशी चर्चा केल्याशिवाय चर्चा करू नये आणि वरिष्ठ त्या संदर्भातला निर्णय घेतील एवढं निश्चित आहे। परंतु आज आमची भूमिका तीच आहे, पूर्वी जी भूमिका होती तीच, की BJP सोबत जर राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होणार नाही। ही भूमिका माझी लोकल लेवलवरची आज पण तीच भूमिका आहे। तर पंकज भोयर यांनी अमरावती महापालिकेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे। अमरावतीत भाजपचाच महापौर बसेल असा विश्वास पंकज भोयर यांनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी अमरावतीतले आहेत त्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की अमरावतीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे। तिथले पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात पार्टीने तिथली निवडणूक लढविलेली होती। आता महायुतीचे सर्व घटक एकत्र बसल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल। नव्या दमदार विकास पर्वाला सुरुवात करूया असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट केलेलं आहे। भाजपला राज्यभरातील महापालिकांमध्ये मिळालेलं हे घवघवीत यश आणि त्यानंतर आशिष शेलार यांचे हे ट्विट समोर आलंय। मुंबईकरांच्या सेवेचं नवपर्व, मुंबईकर हो, आपण भाजपसह महायुतीला दिलेला आशीर्वाद आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारतो। आम्हाला आपण सेवेची ही नवी संधीच दिलेली आहे। मुंबईचा विकास व्हावा हाच तुमचा आणि भाजपचा ध्यास। आपण आता या नव्या दमदार विकास पर्वाला सुरुवात करूया, त्यासाठी आम्ही झटणार, आता नाही थांबणार। मुंबईकरांच्या नम्र सेवकाचा हा शब्द आहे। उतणार नाही, मातणार नाही, मुंबईकरांच्या सेवेचा वसा टाकणार नाही असे ट्विट करत हा निर्धार करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।